25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण झालं. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या प्रदीर्घ कामकाजानंतर हे संविधान पूर्ण झालेलं होतं आणि पूर्ण झालेल्या संविधानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. पण हे संविधान दुसऱ्या दिवशी संविधान सभेचे अध्यक्ष अर्थातच राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती त्यांना द्यायचं होतं. पण हे संविधान त्यांच्या हाती देण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानावरती काही चिंता व्यक्त केलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की संविधान इतकं चांगलं झालेलं आहे, पण याला जर राबवणारे लोक वाईट आले तर हे संविधान वाईट ठरेल. आणि समजा या संविधानाला राबवणारे लोक जर चांगले आले तर हे संविधान चांगलंच ठरेल. मागच्या 75 वर्षामध्ये संविधानाचा प्रवास सुरू आहे आणि हा संविधानाचा प्रवास सुरू करत असतानाच या संविधानाच्या प्रवासाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतल्या या शेवटच्या भाषणाचा प्रवास देखील तसाच सुरू आहे. उद्या हे भाषण 75 वर्षाचं होणार आहे. हे भाषण 75 वर्षाचं जरी होत असलं तरी या भाषणाचं महत्त्व आणखीनही तेवढंच आहे. कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चिंता व्यक्त केलेली होती त्या चिंतेचे मुद्दे आता संपलेत का? बाबासाहेब आंबेडकरांनी यात काही महत्त्वाचे विषय मांडलेले होते. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत. राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे तत्व स्वीकारून आपण राजकीय समता स्वीकारलेली आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला तशा प्रकारची समता स्वीकारता आलेली नाही. हा विषमतेचा प्रवास आपण किती काळ करणार आहोत हे निश्चित नाही, पण हा विषमतेचा प्रवास जर आपण दीर्घकाळ करत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही ते लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांची भविष्यवाणी आज देखील तितकीच वास्तव असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण सामाजिक समतेच्या दिशेने प्रवास केलेला आहे का? केला असेल तर त्यात किती यश मिळालेलं आहे? आणि आपण आर्थिक समतेच्या दिशेने प्रवास केलेला आहे का? आणि केला असेल तर त्यात आपल्याला किती यश मिळालेलं आहे? हे या भाषणाच्या निमित्तानं तपासणं देखील तितकंच गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी एक चिंता महत्त्वाची इथे व्यक्त केलेली होती. ते म्हणतायत की भारताला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं? काही सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी विनंती केलेली होती की आपल्याला आपल्या देशाला राष्ट्रच म्हणावं लागेल. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत खरोखरच आपल्याला भारताला राष्ट्र म्हणता येऊ शकतं का? आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राष्ट्र म्हणजे नेमकं काय? तर राष्ट्र म्हणजे एकमय लोकांचा समूह. महात्मा फुलेंनी केलेली ही व्याख्या बाबासाहेब आंबेडकरांना खूप आवडायची आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की राष्ट्र म्हणजे काय तर एकमय लोकांचा समूह. मग प्रश्न असा होता बाबासाहेब आंबेडकरांकडे की भारतातील लोक हे एकमय आहेत का? तर याचं उत्तर नकारार्थी होतं. त्याचं कारण असं होतं की भारत हा जातीजातीमध्ये विभागलेला भूप्रदेश आहे. भारत हा प्रांताप्रांतामध्ये विभागलेला भूप्रदेश आहे आणि एक जात ही दुसऱ्या जातीसोबत कधीही एकमय होत नाही. आणि म्हणून जर हे एकमयच होत नसतील तर याला राष्ट्र कसं म्हणायचं? इथला प्रत्येक एक व्यक्ती हा फक्त आपल्या जातीपुरता एकमय होतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं की इथली प्रत्येक एक जात ही एक राष्ट्र समजते स्वतःला. आणि म्हणून अशा हजारो राष्ट्रांचा समूह म्हणजे भारत आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. मग भारताला राष्ट्र व्हायचं असेल तर काय करावं लागेल याचं देखील उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. पण हे समजून घेत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे 3 भाषणं वाचावे लागतील. एक तर पहिल्या पुस्तकामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण राष्ट्र का नाही आहोत, आपल्याला राष्ट्र म्हणता येऊ शकतं का? दुसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये देखील सांगितलेलं आहे की भारत राष्ट्र का होऊ शकत नाही. आणि तिसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला केलेलं हे भाषण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारत राष्ट्र का नाही. हे तिन्ही भाषणाचे संदर्भ ज्यावेळेस आपण तपासतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं किती खरं होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आपण जातीजातीमध्ये विभागलेले भूप्रदेश आहोत आणि म्हणून त्यांनी अमेरिकेमधलं एक उदाहरण असं सांगितलं की अमेरिकेतल्या एका चर्चने असं ठरवलं की आपण उद्यापासून अमेरिकेला राष्ट्र म्हणायचं. पण तिथले जे काही संयुक्त राज्यांचा संघ होता त्या राज्याच्या संघाने विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्र कसं काय? आम्ही तुमच्या राष्ट्राचा फक्त एक राज्य म्हणून सहभागी आहोत, आम्ही एकमय नाही आहे. आणि म्हणून त्याच्यावरती खूप मोठं वादंग उठलं आणि शेवटी संयुक्त राज्यांचा संघ असं म्हटलं गेलं, त्याला राष्ट्र असं म्हटलं गेलं नाही. आणि म्हणून
आपल्याला असं दिसतं की जर तिथं असलेली जी काही राज्य आहेत ती जर एकमेव स्वतःला समजत नसतील तर हजारो जातीमध्ये असलेला हा भूप्रदेश हा राष्ट्र कसा काय होऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला राष्ट्र व्हायला आणखीन थोडासा प्रवास करावा लागणार आहे. थोडासा म्हणजे खूप दीर्घ प्रवास आहे. मग हा प्रवास काय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलं की आपण राष्ट्र केव्हा होऊ. मग केव्हा राष्ट्र होऊ शकतो आपण. त्यांनी सांगितलं की आपल्याला अगोदर इथल्या जाती संपवाव्या लागतील, जातीचा अंत करावा लागेल आणि मगच आपण खऱ्या अर्थानं राष्ट्र होऊ. आता आपण ज्यावेळेस 75 वर्षाकडे येतो आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा प्रवेश देखील 75 मध्ये होतो आहे. आणि हा होत असताना आपण मग किती प्रवास केलेला आहे हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की यातला पहिला थोडासा मार्ग हा स्नेहभोजनामधून जातो. दुसरा टप्पा हा आंतरजातीय विवाहाचा आहे, तर तिसरा टप्पा हा जाती अंताचा आहे. आज ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे स्नेहभोजन तर आपण करतोय, त्याच्यानंतर आंतरजातीय विवाहही काही प्रमाणात व्हायला लागलेले आहेत. फक्त प्रश्न असा आहे की आता जाती अंत कधी होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाती अंताला वेळ लागेल, त्याला जवळपास 300 वर्षाचा कालखंड लागेल. पण प्रबोधन जर अतिशय गतिमान होत असेल, लोकांच्या भावना जर अतिशय गतिमान पद्धतीने बदलत असतील तर जाती अंत व्हायला देखील वेळ लागणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सामाजिक समता या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल आणि इथल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये देखील बदल करावा लागेल. आपण ज्यावेळेस या 75 वर्षाकडे येतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की आपल्या मानसिकतेमध्ये किती बदल झालेला आहे. अनेक लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे. लोक विचार करायला लागलेले आहेत की जातीचा अंत झाला पाहिजे. परंतु बरेचसे लोक असेही आहेत की ते जातीचं संघटन आजही करतायत. आणि म्हणून एकीकडे जाती अंताची ही लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे काही मोजके लोक हे जातीचं संघटन देखील करायला लागलेले आहेत. आणि म्हणून भारताला राष्ट्र होण्यासाठी बराचसा वेळ लागतो आहे. पण जातीचं संघटन करणाऱ्या लोकांनी आणि राष्ट्रवादावर चर्चा करणाऱ्या लोकांनी किमान बाबासाहेब आंबेडकरांचे हे 3 संदर्भ नक्कीच वाचले पाहिजेत. एकतर थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये त्यांनी दिलेले संदर्भ, दुसरं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आणि तिसरं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण राष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने जाऊ. आणि मग ह्या सर्व भाषणाचा जर आपण सार काढला तर ह्या सर्व भाषणाची जी काही संकल्पना होती बाबासाहेब आंबेडकरांची किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे ठरवलेलं ध्येय होतं, हे ध्येय गाठण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने जाती संपवल्या. म्हणजे राज्यघटनेमध्ये तशा पद्धतीची तरतूद केली आणि इथून पुढे जातीच्या आधारावरती भेदभाव करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी त्याच्यामध्ये केल्या गेल्या. आणि म्हणून कायद्याने जाती व्यवस्था जरी संपवलेली असली तरी थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला आजही जाती व्यवस्था असलेली दिसते. परंतु बराचसा प्रवास आपण या टप्प्यावरती करत आलेलो आहोत. काही सुज्ञ लोकांनी स्नेहभोजनाला सुरुवात केलेली आहे, काही लोकांनी आंतरजातीय विवाहालाही सुरुवात केलेली आहे, तर काही लोकांनी जात नाकारायला देखील सुरुवात केलेली आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं हे यश म्हणायला हवं, कारण इथून पुढे आपण राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेकडे निघणार आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून या संविधानाची जास्तीत जास्त लोकांना याचं अध्ययन केलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणामधील या संदर्भाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम.